उद्या देवदिवाळी आहे. तुम्हाला उपाय आणि सेवा सांगते, आवर्जून करून बघा. सकाळी देवांची पूजा झाल्यानंतर एक प्लेट घ्या. प्लेटमध्ये हळदीने स्वस्तिक काढा, त्याला हळदी कुंकू वाहा, त्याच्यावर थोडेसे तांदूळ ठेवा. त्या तांदळावर तुम्हाला एक मातीची पंती ठेवायची आहे. मातीच्या पंतीमध्ये तूप टाकू शकता किंवा मग तेल टाकू शकता. जेही तुमच्या घरात असेल ते तुम्ही टाकू शकता. त्याच्यामध्ये थोडीशी दालचिनी पावडर आणि थोडीशी हळद. दालचिनी आपल्या घरामध्ये असतेच, त्याची थोडीशी पावडर करायची, ती टाकायची. हळद थोडीशी टाकायची. त्यानंतर तो दिवा प्रज्वलित करायचा, त्याची हळदी कुंकू वाहून पूजा करायची. आता उपाय सेवा सांगते. 1 रुपयाचं नाणं घ्या, स्वच्छ धुवून पुसून घ्या, त्याला हळदी कुंकू अक्षत वाहून घ्या. उजव्या हातामध्ये पकडा. 16 वेळा श्रीसुक्त म्हणायचे. श्रीसुक्त येत नाही, यूट्यूबवर लावून द्या, श्रवण करा तिथे बसून. हातामध्ये पकडून ठेवा नाणं. ही सेवा झाली की ते नाणं त्या दिव्यामध्ये टाका. दिवसभर दिवा तेवत राहील अशी काळजी घ्या. नाही राहिला तरी हरकत नाही, पण जेवढ्या वेळ तुमच्याच्याने होईल तेवढ्या वेळ तो दिवा तुम्ही चालू ठेवा. ते नाणं दिवसभर त्या दिव्यामध्येच तुम्हाला ठेवायचं आहे. आता सायंकाळी काय करायचं आहे, तुम्हाला कापूर घ्यायचा आहे. 2-3 भीमसेनी कापुराचे तुकडे घ्या. ज्यामध्ये तुम्ही कापूर लावता तेच भांडं घ्या. त्याच्यामध्ये थोडेसे तांदूळ घ्या. 2-3 भीमसेनी कापराचे तुकडे घ्या. 2 चांगल्या लवंग घ्या, फूल असलेल्या. थोडंसं तूप घ्या आणि याचा जो धूर आहे तो संपूर्ण घरामध्ये पसरवा. ओम महालक्ष्मी नमा, ओम महालक्ष्मी नमा असा मंत्र म्हणत. आता तो दिवा जो देवाजवळ ठेवलेला आहे त्याच्यामध्ये जे नाणं आहे ते दुसऱ्या दिवशी म्हणजेच 3 तारखेला सकाळी ते नाणं स्वच्छ धुवून पुसून घ्या. तुमच्या पर्समध्ये किंवा तुमच्या वॉलेटमध्ये तुम्ही ठेवा. बघा तुम्हाला काय अनुभव येतो.